इंजिनिअरिंग ड्रॉइंग फर्स्ट इयर ITI. टॉपिक आहे इंजिनिअरिंग ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट. याच्यावरचे 55 MCQ आणि त्याचं उत्तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नवीन असाल ITचे विद्यार्थी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सर्व CBT मध्ये येणारे प्रश्न जे आहेत त्याच्याबद्दल सराव जे आहे ते आपण इथं करणार आहोत. तर सुरुवात करूया. पहिला क्वेश्चन दिला आहे बघा इथं. द पार्ट ऑफ द ड्रॉइंग बोर्ड ऑन विच द स्टॉक ऑफ टी स्क्वेअर स्लाइड्स, म्हणजे टी स्क्वेअरचा स्टॉक स्लाइड होणाऱ्या ड्रॉइंगचा बोर्डचे भागाचे नाव. ठीक आहे. तर बघा हा जो आपल्या इथे डायग्राम दिसते हा आहे आपला ड्रॉइंग बोर्ड. ठीक आहे. हे आहे ड्रॉइंग बोर्ड. ड्रॉइंग बोर्ड हे आपल्या इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये कुठलाही ड्रॉइंग काढण्याकरता हे अत्यावश्यक असं एक आपण इन्स्ट्रुमेंट आहे. ठीक आहे. आता ड्रॉइंग बोर्डला ह्या ज्या लाकडाच्या पाट्या असतात याला म्हणतो आपण स्ट्रिप्स. ह्या आहेत स्ट्रिप्स. ह्या अशा समजा लाकडाच्या पाट्या आहेत. ठीक आहे. याची जाडी 15 mm पासून तर 25 mm पर्यंत असते. नंतर याला काय म्हणतो आपण स्ट्रिप. आणि या जाड्याला ज्या आपल्या स्ट्रिप असतात या स्ट्रिपला अशा एक त्याला खालून दोन अशा ह्या असतात. पुन्हा एक लाकडाच्या पाट्या असतात. याला म्हणतो आपण बॉटम. याला स्क्रूच्या सहाय्याने जे आहे या पूर्ण स्ट्रिपला एकत्र करतात. ठीक आहे. म्हणजे हे झाले पूर्ण आपले ह्या आणि हा हे झाले समजा आपल्या काय बॉटम त्याच्यामध्ये. ठीक आहे. किंवा त्याला म्हणतो आपण बॅटन्स. ठीक आहे. आणि याच्या बाजूला जे आहे हे इथं हे तिथं एबोनी वर्किंग गेज. ठीक आहे. या साईडला जे आहे हे पूर्ण एक प्लेन सॉफ्ट पार्ट असतो. इथं आपण जे असणार कोणतं इन्स्ट्रुमेंट ड्राफ्टर म्हणा किंवा आपलं टी स्क्वेअर म्हणा ते आपण तिथं पुन्हा फिटअप करतो. इथे प्रश्न काय दिला बघा की टी स्क्वेअरचा स्टॉक स्लाइड टी स्क्वेअरचा. ठीक आहे. म्हणजे हा जो टी स्क्वेअरचा हा जो इन्स्ट्रुमेंट आहे याचा कोणता पार्ट जो आहे हा कोणता पार्ट म्हणजे इथं आपण टी स्क्वेअरचा कोणता पार्ट फिक्स करतो आणि तिथं त्या डायग्राममध्ये काढतो. ठीक आहे. म्हणजे समजा हे बोर्ड झाल्यानंतर इथं जो पार्ट असतो आता टी स्क्वेअर हा या प्रकारचा असतो. ठीक आहे नाही. ठीक आहे. तर याच्यापैकी जो आहे हा जो पार्ट आहे हा पार्ट तिथं फिक्स केला असतो. ते या 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 साईडला. ठीक आहे. नंतर मग इथं आपण त्याला आपण इथं ते पूर्ण हे करतो. ठीक आहे. आता हा जो पार्ट असतो या पार्टला म्हणतो आपण त्यामध्ये हे जे पार्ट आहे या पार्टला म्हणतो आपण इबोनी वर्किंग गेज. काय म्हणतो इबोनी वर्किंग एज. मग याच्यापैकी जर म्हटलं समजा आपण या इबोनी वर्किंग एजवरती आपण टी स्क्वेअरचा जो पार्ट असतो तो स्टॉक पार्ट आपण तो फिक्स करतो. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे झालं उत्तर बघा. काय झालं बघा तुम्ही. ड्रॉइंग बोर्ड इज वन ऑफ द मेन आयटम ऑफ इक्विपमेंट ऑफ अ ड्राफ्टमन. इट इज यूज फॉर सपोर्टिंग फॉर ड्रॉइंग पेपर, फेसिंग पेपर, मेकिंग ड्रॉइंग. इट इज मेड अप ऑफ वेल सीझन वूड स्ट्रिप्स अबाउट 25 mm थिकनेस. म्हणजे जाडीची 25 mm पर्यंत असते. फ्री फ्रॉम नॉट अँड वार्पिंग. इट शुड बी सॉफ्टर इनफ टू अलाउ द इन्सर्शन अँड रिमूव्हल ऑफ ड्रॉइंग पिन्स. म्हणजे एवढं सॉफ्ट असलं पाहिजे की त्यावरती ड्रॉइंग पिन ह्या आपण त्यावरती इन्सर्ट करू शकलो पाहिजे किंवा त्याला रिमूव्ह करू शकलो. 2 बॅटन्स आर फास्टन विथ द बोर्ड बाय स्क्रू. हे जे बॅटन असतात हे जे म्हटलं आपण खाली स्ट्रिप याला काय स्क्रूनं पूर्ण टाईट केलं असतात. ठीक आहे. दे प्रिव्हेंट wrapping and the same time permit expansion contraction with the strips due to the changes in moisture and atmosphere. म्हणजे याच्यामुळे जर मॉइश्चर किंवा टेम्परेचरमुळे काय बदल झाला तर ते ॲब्झॉर्प्शन किंवा कॉन्ट्रॅक्शन जे आहे त्याला ते पूर्ण सहाय्य करेल इथं. तर याच्यामध्ये आपलं आन्सर झालं पहिलं इबोनी वर्किंग एज. इथं आपण काय करतो सेट टी स्क्वेअरचा जो प्लाइड आहे हा पार्ट आपण सेट करतो. म्हणजे इथं हा खालीवर असा स्लाइड करतो आणि टी स्क्वेअर जो आहे हा पार्ट इथं असा स्लाइड होईल आणि या पार्टमुळे हे दोन्ही जे असतात हे दोन्ही एकामेकाला 90 मध्ये असतात. तर आपण इथं हॉरिझॉन्टल अशा लाईन ज्या आहेत ह्या आपण इथं काढू शकतो. ठीक आहे. म्हणजे हा जेव्हा वर खाली असा होऊन जाईल तेव्हा ही पण काय वर खाली होऊन जाईल. आपण अशा पॅरलल रेषा काढू शकतो. ठीक आहे. आता बघू आपण दुसरा क्वेश्चन. काय म्हणतं बघा. ड्रॉइंग बोर्ड्स आर मेड अप ऑफ इन व्हेरियस साइजेस. ठीक आहे. चूज द साइजेस इन MM, D1 और B1 इन साइज. आता बघा इथं हे एक टेबल दिलं आहे. ठीक आहे. यामध्ये D0, D1, D2, D3. सर्वात मोठा हा D0 असतो. साईज याची 1500 बाय 1000 बाय 25. हे सर्व MM मध्ये. कशामध्ये आहे MM मध्ये. सर्वात मोठा D0, D1 नंतर 1000 बाय 700 बाय 25, D2 700 515 आणि D3 500 ते 315. ठीक आहे. आणि इबोनी द वर्किंग एज किंवा इबोनी एज म्हणतात आपण मस्ट बी
स्ट्रेट. ठीक आहे, म्हणजे ठीक आहे. तर याच्यापैकी विचारलं आपल्याला काय D1 किंवा B1. ठीक आहे, यालाच नाव D0 असू शकते किंवा B0, B1, B2, B3 यासारखं पण त्याला म्हणतो आपण. ठीक आहे, तर याचं उत्तर जे आहे कोणतं म्हणजे D1 किंवा B1 विचारलं तर ऑब्विसली कोणतं येईल याचं 1705 म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे याचं उत्तर असतात. लक्षात ठेवा की बाकीचं जे आहे बाकीचं विचारू शकते की D0, D2, D3 यांचं पण मेजरमेंट वगैरे विचारलं जाऊ शकते. तर महत्वाचं आहे ड्रॉइंग बोर्डचं हे डायमेन्शन तिथं असणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला इथं काय राहील D0 म्हणजेच काय होते B0, D1 म्हणजेच B1, D2 B2 आणि D3 हे आले B3. सर्वात मोठं हे असतात D0 आणि सर्वात लहान हे असतात. ठीक आहे, तर याची जाडी जी आहे म्हणजे या दोन जे मोठे याची जाडी 25 mm जाडी असते, याची जाडी 15 mm असते. ठीक आहे, म्हणजे 25 जाडी तर 15 जाडीच्या मध्ये. ठीक आहे, तर बघू आपण पुन्हा आणखी एक नेक्स्ट क्वेश्चन त्यामध्ये. ड्रॉइंग बोर्ड शुड बी सॉफ्टवेअर टू इनफ फॉर इन्सर्शन अँड रिमूव्हल. मग असं बघितलं होतं की ड्रॉइंग बोर्ड हा सॉफ्टवेअर किंवा सॉफ्टवेअर म्हणजे एकदम मऊ असला पाहिजे किंवा तो त्यावर आपण इझिली काय रिमूव्ह केलं शकलं पाहिजे तर आपण ते ड्रॉइंग पिन्स ह्या आपण तिथं इझिली त्यावर इन्सर्ट करू शकलो पाहिजे किंवा रिमूव्ह करू शकलो. म्हणजे काय हे बघितलेलं आहे, इट शुड बी सॉफ्टवेअर इनफ टू अलाउ इन्सर्शन अँड रिमूव्हल ऑफ ड्रॉइंग पिन्स. काय होतं ड्रॉइंग पिन्स ह्या आपण इथं इझिली इन्सर्ट करू शकलो पाहिजे किंवा रिमूव्ह करू शकलो पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं उत्तर इथं असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. ड्रॉइंग बोर्ड्स आर डिझाईन ॲज D0, D1, D2, D3. विच वन ऑफ दिस डिझाईन्स रिप्रेझेंट द मिनिमम साईज ऑफ द ड्रॉइंग बोर्ड. याच्यापैकी सर्वात लहान कोणता आहे, सर्वात लहान कोणतं असणार आहे बघा इथं बघितलं आपण कोणता आहे D3 किंवा B3. ठीक आहे, तर ऑब्विसली आपलं उत्तर कोणतं येईल D3 हे काय इथं सर्वात लहान ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं उत्तर इथं होईल मध्ये. नेक्स्ट बघा क्वेश्चन आपण. द वर्किंग एज ऑफ द ड्रॉइंग बोर्ड शुड बी. आताच बघितलं आपण वर्किंग एज जे आहे हे कसं असलं पाहिजे मस्ट बी स्ट्रेट असलं पाहिजे. कसं पाहिजे मस्ट बी स्ट्रेट. म्हणजे याचं उत्तर जे आहे हे कोणतं असणार आहे ऑप्शन क्रमांक क्वेश्चन क्रमांक 5चं उत्तर परफेक्टली हे स्ट्रेट आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असणार आहे याच्यामध्ये. बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. ड्रॉइंग बोर्ड्स आर डिझायनेटेड बाय द लेटर. मग आज बघितलं आपण ड्रॉइंग बोर्डला लेटर काय असते एक तर डी असते किंवा बी असते. ठीक आहे, डी किंवा B0, B1, B2 किंवा B3 हे पण राहू शकते. तर ऑप्शन क्रमांक पहिलंच हे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए आणि 6व्याचं उत्तर जे आहे हे काय आलं ए. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण काय म्हणते बघा. विच पार्ट ऑफ द टी स्क्वेअर इज यूज टू ड्रॉ हॉरिझॉन्टल पॅरलल लाईन. आता बघा हा जो हे जर टी स्क्वेअर ठीक आहे हा जो पार्ट आहे लंबा याला म्हणतो आपण ब्लेड आणि हा स्टॉक. हा स्टॉक जो आहे ते आपलं जे बोर्ड असते बोर्डचं जे एबोनी एज आहे इथं हा स्टॉक असा पूर्ण फिक्स केला असतो आणि असं एज असते. ठीक आहे, या स्टॉकला जर खाली वर आपण फिरवतो ही जी लाईन आहे ही लाईन पण अशी वर खाली असं फिरते. म्हणजे हे जेव्हा असं वर खाली फिरेल तर आपण काय करतो हॉरिझॉन्टल पॅरलल लाईन आपण काढू शकतो किंवा परपेंडिक्युलर आपण काढू शकतो. ठीक आहे, तर हे काय झालं याची वर्किंग एज आणि हा झाला स्टॉक. ह्याच्यामधला अँगल हा किती राहतो 90चा. ठीक आहे, हा पण क्वेश्चन असतो. या ब्लेडच्या याची लांबी वेगळी असते. तर बघा याचं डिझायन T0, T1, T2, T3 तर लांबी T0ची 1500, T1ची 1000, नंतर 700, नंतर 500. सर्वात लहान T3, सर्वात मोठा T0. ते पण कधी कधी विचारला जाऊ शकते. ठीक आहे, आता याला काय म्हणतो आपण वर्किंग एज ऑफ टी स्क्वेअर हे ब्लेड आणि हे काय झालं आपला स्टॉक त्याचं. ठीक आहे, आणि याचं मटेरियल असतात वूडचं असू शकते प्लास्टिक असू किंवा असू शकतात. ठीक आहे, तर काय म्हणते विच पार्ट ऑफ द स्क्वेअर इज यूज टू ड्रॉ द हॉरिझॉन्टल लाईन्स ड्रॉइंग पेपर. ड्रॉइंग पेपरवर आपण कोणता जो पार्ट आहे तो पार्ट आपण तिथं यूज करतो ज्यानं काय ड्रॉइंग. ठीक आहे, तर ऑब्विसली जे पॅरलल लाईन आपण या पार्टने काढतो आपण. ठीक आहे, हा पार्ट जो आहे हा पार्ट तर आपला ड्रॉइंग बोर्ड फिक्स असतो याला आपण पॅरलल काढतो. याला काय म्हणतात आपलं तर एक ब्लेडचा हा पार्ट आहे याला काय म्हणतो आपण तर वर्किंग एज ऑफ द टी स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे आपला आन्सर कोणतं याचं ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं उत्तर इथं होईल याच्यामध्ये. ठीक आहे, तर याच्या आणखी माहिती बघा. टी स्क्वेअर इट इज अ टी शेप मेड अप ऑफ वेल सीझन वूड. म्हणजे याचा टी शेप सारखा असतो टी स्क्वेअर हे जे आहे टी शेप सारखा असतो. इट हॅज 2 पार्ट. त्याला 2 पार्ट असतात हेड किंवा स्टॉक म्हणतो आणि दुसरं ब्लेड. म्हणजे हा झाला आपला हेडचा पार्ट आणि हे झाला आपलं स्टॉक किंवा ब्लेडचा पार्ट. ठीक आहे, नंतर
वन ऑफ द एज ऑफ द ब्लेड इज वर्किंग एज म्हणजे हे जे असणार आपलं याला म्हणतो वर्किंग एज. The blade is screwed to his head and such that the working edge is right angle to the head. म्हणजे हे जे आहे इथं हे स्क्रू पूर्ण फिक्स केलं असते जस्ट जेणेकरून हे हेड आणि हे जे ब्लेड आहे या दोघातला अँगल किती राहील 90चा राहील. ठीक आहे. The T square is generated as follow with the dimension in mm as per the IS 1369 1989. The T square is used with the heads against the ebony edge of the drawing board to draw horizontal line and parallel lines, and the guide the hold the set of square and stencil shows how T square is used. The T square shows the never use hammer or aspect guide. काय म्हणते टी स्क्वेअरचा तुम्ही हॅमर म्हणजे हातोड्यासारखा वापर तुम्ही करू नका. तर हे जे टी स्क्वेअर ज्याचा उपयोग आपण हॉरिझॉन्टल लाईन काढण्याकरता किंवा पॅरलल लाईन काढण्याकरता आपण केला जातो. क्वेश्चन विचारला जातो की टी स्क्वेअरचा उपयोग आपण कशा करता केला जातो. सर्वात मोठा टी स्क्वेअर कोणता राहते T0 साईज 1500, T1 1000, T2 700 आणि T3 500. ठीक आहे. याला दोन पार्ट असतात ब्लेड दुसरं स्टॉक. दोघांमधला अँगल किती असते 90 असते. याला म्हणतो आपण वर्किंग एज. ठीक आहे. आणि हा जो हेड असतो हा हेड त्या बोर्ड ड्रॉइंग बोर्डवरती फिक्स केला असतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच इन्स्ट्रुमेंट इज यूज फॉर ड्रॉइंग द हॉरिझॉन्टल पॅरलल लाईन्स ऑन ड्रॉइंग पेपर ऑर बोर्ड. आताच बघितलं आपण टी स्क्वेअर हे आपण यूज करतो हॉरिझॉन्टल पॅरलल लाईन काढण्याकरता म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं उत्तर आहे याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 9. टी स्क्वेअर इज यूज टू ड्रॉइंग लाईन्स. आताच बघितलं आपण हॉरिझॉन्टल लाईन काढण्याकरता आपण काय यूज करतो टी स्क्वेअर यूज केला जाते. म्हणजे एकच क्वेश्चन घुमून फिरून इथं विचारल्या जातात. क्वेश्चन असे सिंपल राहतात. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. नेम द एक्स पार्ट लेबल द पार्ट ड्रॉइंग बोर्ड म्हणजे ड्रॉइंगच्या एक्स पार्टचे नाव सांगा. ठीक आहे. तर हा जो पार्ट आहे ठीक आहे याला आपण काय म्हणतो इथं वर्किंग एज किंवा एबोनी एज. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं उत्तर इथं होईल. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर होईल क्वेश्चन क्रमांक 10. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण तर. टू पार्ट्स ऑफ द टी स्क्वेअर आर. टी स्क्वेअरचे दोन पार्ट कोणते बघितलं आपण काय ब्लेड राहते दुसरं स्टॉक राहते. त्याला काय येतं स्टॉक आणि ब्लेड म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं उत्तर इथं होईल त्यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अकॉर्डिंग टू द वर्किंग एज ऑफ द टी स्क्वेअर इज चेक बाय. टी स्क्वेअर हे नेमकं चेक कसं केलं तिथं जाते त्याच्यामध्ये. तर जेव्हा आपण हे चेक केला जातो तेव्हा त्या कड्याच्या ठिकाणी आपण लाईन काढतो म्हणजे एक लाईन काढतो या खाली इथं आणि मग त्याला हे जे आहे ऑप्शन क्रमांक सी ड्रॉइंग अ लाईन नियर टू द टॉप एज ऑफ द ड्रॉइंग बोर्ड म्हणजे हे जे बोर्ड असणार आहे ठीक आहे इथे असणार आहे. ठीक आहे. तर इथं आपण काय करतो ते असं जे असणार तर हा ज्याला आपला टी स्क्वेअर फिक्स करतो याला वर घेतो. इथं आपण अशी लाईन काढून पाहतो ही पूर्ण स्ट्रेट असली तर हे ओके करतात. म्हणजे काय ड्रॉइंग अ लाईन नियर द टॉप एज ऑफ द ड्रॉइंग बोर्ड. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक सी हे झालं प्रश्न क्रमांक 12चं उत्तर. ठीक आहे. म्हणजे बोर्डच्या वरच्या कडेजवळ रेषा काढून आपण ते पुन्हा सेटअप करतो की व्यवस्थित बसलेला आहे. मॅनिप्युलेटिंग द टू सेट स्क्वेअर टुगेदर मे गिव्ह अन अँगल टू ड्रॉन मेजर. ठीक आहे. आता सेट स्क्वेअर जे असतात हे आपले दोन प्रकारचे असतात. ठीक आहे. समजा एक राहतो 30, 60, 90चा दुसरा राहतो 45, 45 आणि 90चा. ठीक आहे. म्हणजे एक या पद्धतीचा ठीक आहे आणि दुसरा तुमचा लंबा असतो. ठीक आहे. एकाची हाईट जी असते ही राहते 250 दुसरी राहते 200 mm. ठीक आहे. तर याचा उपयोग जो आहे उपयोग आपण कशा करता करतो 30चा कोन काढण्याकरता 45चा कोन काढण्याकरता 60चा कोन काढण्याकरता किंवा 90चा कोन काढण्याकरता याच्याकरता आपण याचा उपयोग इथं करत असतो. ठीक आहे. तर काय म्हणते इथं मॅनिप्युलेट द टू सेट्स ऑफ स्क्वेअर टुगेदर गिव्हन अँगल ड्रॉन अँड मेजर द अँगल ए. हा अँगल जो आहे हा अँगल आपण तो मेजर करायचा आहे याच्यामध्ये. ठीक आहे. तर ऑब्विसली हा जो असणार आहे कोण हा कोणता हा आहे तर हा आहे 45चा म्हणजे हा अँगल 45 हा पण अँगल किती असेल 45 आणि हा जो दिसतो स्क्वेअर हा आहे 30, 60, 90चा. ठीक आहे. म्हणजे हा होणार 90 हा होणार 60 आणि हा होणार आहे 30चा. म्हणजे हे 45 आणि हा 30 किती होतात 45 प्लस 30 किती होतात तर 85. ठीक आहे. आणि मग हा उरला किती असेल हा पूर्ण किती राहतो 180.
म्हणजे 180 मधून जर समजा आपण हा 85 मायनस केला तर आपलं जे आन्सर आहे ते आपलं आन्सर सॉरी हे किती ते 45 ठीक आहे. तर आपला आन्सर किती आला पाहिजे मध्ये 95 ठीक. हे आपलं आन्सर तर असायला पाहिजे ज्यामध्ये हा अँगल एच्या मध्ये ठीक आहे. कारण की हा जो आहे हा किती होणार आहे 45 प्लस 30 ठीक आहे. 45 प्लस 30 किती होतात 45 प्लस 30 हे किती होईल 75 होईल बरोबर आहे. आणि 75 हे जर आपण 100 केलं किती होईल आपलं 105 होईल. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे आपलं उत्तर इथं होईल च्यामध्ये ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. इन्स्ट्रुमेंट यूज फॉर मेजरिंग द अँगल कोण मोजण्याकरता खाली कोणता प्रयोग यूज केला जातो ठीक आहे. तर टी स्क्वेअर मोजता येते का नाही, फ्रेंच स्क्वेअर नाही, स्केल नाही, प्रोट्रॅक्टर त्याला म्हणतो आपण काय असा डी ठीक आहे. याला आपण काय म्हणतो असा जो डी असतो ना इथं अँगल जे असते 10 20 30 40 50 आपण त्याला डी म्हणतो. त्या कशाला प्रोट्रॅक्टर तर हा आपण कोण मोजण्याकरता यूज केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन. देअर आर 4 साइज ऑफ सेमी ऑटोमॅटिक पेन्सिल लेड्स आर अवेलेबल. वन ऑफ द साइज ऑफ द सेमी ऑटोमॅटिक क्लच पेन्सिल लेड इज ठीक आहे. तर जे सेमी ऑटोमॅटिक पेन्सिल असतात याची जे आपल्या 0.3 0.5 या साईजमध्ये अवेलेबल असतात. तर आपण जर म्हटलं समजायचं तर याच्यामध्ये 0.5 ही साईज तिथं दिलेली आहे. तर ऑप्शन क्रमांक डी ही त्याचं उत्तर इथं होईल याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. इन टेक्निकल ड्रॉइंग पेन्सिल्स आर सिलेक्टेड अकॉर्डिंग टू देअर. म्हणजे आपण टेक्निकल ड्रॉइंग मध्ये जे आहे या आपण पेन्सिल नेमक्या हा कशामुळे सिलेक्ट करतो तर पेन्सिल आपण सिलेक्ट करतो की ते कोणत्या ग्रेडची पेन्सिल इथं आहे याच्यामध्ये ठीक आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक पी हे त्याचं उत्तर येत आहे. आता बघा काय राहते जसं की समजा आपण एच काय होते हार्ड ठीक आहे आणि बी म्हणजे काय होते सॉफ्ट ठीक आहे. तर एच 2H 3H 4H तसं समजा वाढत जाईल 5H 6H 7H त्याची हार्डनेस जी आहे हार्डनेस हे वाढत जाते ठीक आहे. आणि सॉफ्टनेस जे आहे हा B 2B 3B अशा पद्धतीने जे आहे सॉफ्टनेस पण काय होते वाढत जाते ठीक आहे. म्हणजे सर्वात जर आपण हार्ड म्हटलं ज्याचा हा आकडा जास्त राहील तो म्हणजे ज्याचा समजायचं असलं 9H ठीक आहे. 9H काय राहील तर सर्वात जास्त हार्ड राहील त्यामध्ये जर दिला असेल तर. आणि सर्वात जर सॉफ्ट म्हटलं तर ते 7B म्हणजे हा जर समोरचा नंबर जर जास्त असेल त्याचा हार्डनेस काय असेल जास्त असेल किंवा त्याचा सॉफ्टनेस काय असेल जास्त. म्हणजे H असेल तर हार्डनेस जास्त, B असेल तर सॉफ्टनेस जास्त ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. द ग्रेड ऑफ हार्डेस्ट पेन्सिल इज ठीक आहे. सर्वात जास्त हार्ड पेन्सिल कोणती तर आपल्याला माहित आहे H 2H 3H जसाचा हा आकडा वाढत जाईल तर कोणता हा 9H ही आपली सर्वात हार्डेस्ट कोणती पेन्सिलच्या मध्ये ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच वन ऑफ द इन्स्ट्रुमेंट लेवल ॲज ABCD यूज टू ट्रान्सफर द व्हेरी स्मॉल डायमेन्शन अँड ऑल्सो पॉइंटिंग द लाईन्स मे बी इक्वल पार्ट्स ठीक आहे. म्हणजे खालील पैकी ABCD पैकी कोणते साधन लहान मापे टाकण्यासाठी तसेच रेषेने समान भाग करण्यासाठी वापरल्या जातात. खालीलपैकी आपण काय यूज केला जातो तर खालीलपैकी आपण हे जे ऑप्शन क्रमांक डी जो आहे हे आपण तो यूज केला जाते त्याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. ड्रॉप बाउ कंपास इज यूज टू ड्रॉ. ड्रॉप बाउ कंपास हा कशा करता काय काढण्याकरता यूज केला जातो तर आपण हा जो कंपास आहे हा आपण लहान लहान सारखे वर्तुळे काढण्याकरता म्हणजे स्मॉल आयडेंटिकल सर्कल काढण्याकरता आपण हा इथं यूज केला जाते. ऑप्शन क्रमांक 3C हे त्याचं उत्तर इथं होईल. लार्जर सर्कल आर्क आर ड्रॉन बाय ऑन द ड्रॉइंग बाय युझिंग म्हणजे लार्जर सर्कल जे आहे हे आपण कशाच्या मदतीने आपण तर काढतो ठीक आहे. तर आपण त्याला लेंथनिंग बार जो आहे तो आपण त्याला यूज करत असतो लार्ज कंपास आणि लेंथनिंग बार म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं उत्तर इथं होईल मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ हार्डेस्ट पेन्सिल. आताच बघितलं आपण हार्डेस्ट कोणतं लिहिलं जात नाही 7 मध्ये सॉफ्ट आहे तर हा म्हटलं आपण तर सगळी समजा म्हटलं आपण इथं क्वेश्चन नंबर 21चा आन्सर जे आहे आता इथं H जास्त असेल तर हार्डनेस जास्त असणार तर इथं काय 7H दिलाय तर ही आपली काय होईल हार्डेस्ट पेन्सिल या दिलेल्या 4 पैकी असेल ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. टू ड्रॉ द स्मूथ कर्व ऑफ एनी नेचर विच टाइप ऑफ ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट इज यूज.
स्मूथ कर्व काढण्यासाठी कोणत्या प्रकारचे साहित्य वापरणं. ठीक आहे. तर आपण प्रोट्रॅक्टरनं आपण कोण मोजतो, कंपासनं आपण सर्कल वगैरे काढू शकतो, फ्रेंच कर्वनं आपण कोणत्याही प्रकारची कर्व आपण काढू शकतो. म्हणजे आपण जे असणार आहे ऑप्शन क्रमांक सी हे आपलं उत्तर इथं होईल मध्ये. कोणतं? ऑप्शन क्रमांक सी. फ्रेंच कर्व काय असते? असा असा वाकडा तिकडा असं असतो, ज्याच्यामध्ये काय असते, पण असे एक बारके असे कट दिले असतात, त्याच्यामुळे काय असतात आपण एका पर्टिक्युलर कर्वचा आपण काढू शकतो तिथं. ठीक आहे. तर फ्रेंच कर्व हे ऑप्शन आपलं होईल ऑप्शन क्रमांक सी 22 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. मॅनिप्युलेटिंग टू सेट स्क्वेअर टुगेदर मे गिव्ह मेनी अँगल्स टू ड्रॉ मेजर. ठीक आहे. म्हणजे आपण जेव्हा दोन सेट स्क्वेअरला जेव्हा आपण दोन सेट स्क्वेअर कौशल्याने एकमेका जोडल्यास अनेक मापाचे कोण काढता येतात व मोजता येतात. येथे ए बरोबर कोणाचे माप आहे, म्हणजे हा एचा माप जो आहे हा इथं आपल्याला मेजर करायचा आहे किंवा बघायचा तो नेमका किती रेंजमध्ये. ठीक आहे. तर आता ही जी डायग्राम दिली आपल्याला, या डायग्राममध्ये जर बघितलं समजा आपण, तर हा जो पहिला जो कोण आहे हा, तर हा कोणता आहे? हा आहे 45 सेट स्क्वेअर आहे. ठीक आहे. आणि हा कितीचा आहे? 30 आणि 60 90चा सेट स्क्वेअर. ठीक आहे. त्याच्यामध्ये हा अँगल 45, हा अँगल 45 आणि हा 90चा. ठीक आहे. तर आपला समजला की हा अँगल झाला 90चा. हा जर म्हटला समजा आपण, तर हा होते 30चा. म्हणजे 90 आणि 30 किती होतात? 90 अधिक 30 बरोबर किती झाले? 120. तर हा उरला किती असेल? तर 180 मधून हा 120 मायनस करा, म्हणजे कितीचं आपलं उत्तर येईल? 60चं. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं उत्तर तिथं येईलच. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 60 डिग्री म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं उत्तर इथं असेल. प्रश्न क्रमांक 23चं उत्तर. ठीक आहे. हाऊ आर द टी स्क्वेअर आर डिझाईन. ठीक आहे. टी स्क्वेअरला आपण कोणतं नाव. ठीक आहे. आपण मग बघितलं T0 T1 T2 T3. ठीक आहे. हा T0 1500 नंतर 1000 700 300. ठीक आहे. या पद्धतीने आपण मेजर, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं उत्तर होईल क्वेश्चन नंबर 24चा आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा इथं. स्टँडर्ड साईज ऑफ D2 ड्रॉइंग बोर्ड इज. D2 ड्रॉइंग बोर्डची जी स्टँडर्ड साईज जी आहे ही नेमकी कोणती राहते. ठीक आहे. तर आपण तेव्हा बघितलं होतं की D0 D1 D2 D3 आपण साहित्य बघितली होती. ठीक आहे. तर स्टँडर्डच्या मध्ये समजा आपण इथं, तर ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं उत्तर इथं होईल त्यामध्ये 25 क्रमांक. हा जो वरचा हा झाला आपलं D0, हा झाला D1, हा झाला D2 आणि हा झाला D3. हे आहे स्टँडर्ड ड्रॉइंग बोर्डच्या साईज. तर ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर इथं होईल त्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. व्हॉट इज द नेम ऑफ द लेटर एक्स लेबल. ठीक आहे. एक्सला आपण काय म्हणतो? याला आपण काय म्हणतो? हेड म्हणतो. ठीक आहे. काय म्हणतो? हेड म्हणतो. याला आपण काय म्हणतो? ब्लेड म्हणतो. ठीक आहे. तर याचं उत्तर जे आहे आपल्या पर्यायापैकी जसं म्हटलं असं आपण तर हेड पण म्हणतो येतं किंवा स्टॉक पण त्याला म्हणतो आपण. ठीक आहे. तर याचं जर म्हटलं समजा उत्तर येतं, तर दोन्ही जे उत्तर आहेत ऑप्शन क्रमांक ए आणि बी हे दोन्ही पण त्याचे उत्तर काय येतं? बरोबर येत आहेत. तर ऑप्शन क्रमांक बी आपण त्याचं इथं प्रॉपर नाव देऊया स्टॉकचं. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं उत्तर इथं असेल. क्वेश्चन क्रमांक 26चं उत्तर बी स्टॉक. नेक्स्ट क्वेश्चन बघा आपण. अँगल बिटवीन द स्टॉक अँड द ब्लेड एक्स इज. ठीक आहे. हा जो स्टॉक आहे आणि हा ब्लेड याच्यामधलं जे अँगल आहे हा किती राहतो? नेहमी 90चा असतो. ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं उत्तर होतं येईल. इंजिनिअरिंग इन्स्ट्रुमेंट बॉक्स कंटेन मेनी इन्स्ट्रुमेंट. नेम ऑफ द इन्स्ट्रुमेंट आकृतीला हे दाखवायचं. ठीक आहे. आकृतीला हा जो कंपास आहे या कंपासचं नाव कोणतं आहे? लार्ज कंपास. तर आपला ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं उत्तर इथं होईल त्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. नेम व्हॉट इज द नेम ऑफ द लेटर एक्स लेबल ऑन द टी स्क्वेअर. ठीक आहे. याचा आपण काय म्हणतो? याला काय म्हणतो? ब्लेड म्हणतो. याला आपण काय म्हणतो? ब्लेड म्हणतो. किंवा या ब्लेडचा आपण हे कोणतं असते? वर्किंग एज असते. हा कोणता पार्ट आहे? ब्लेड आहे. हा स्टॉक आहे. याचं काय? वर्किंग एज. म्हणजे ऑप्शन क्रमांक असणार आहे वर्किंग एज. ऑप्शन क्रमांक याचं ज्या पर्याय असेल म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं उत्तर इथं असणार आहे याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. क्वेश्चन नंबर 3. सेट स्क्वेअर आर यूज विथ द सपोर्ट ऑफ टी स्क्वेअर टू ड्रॉ द स्ट्रेट लाईन्स एक्सेप्ट. म्हणजे आपण सेट स्क्वेअर असतात त्याचा आपण कशा करता उपयोग केला जातो? तर आपण व्हर्टिकल लाईन, हॉरिझॉन्टल लाईन, इन्क्लाइन लाईन काढू शकतो. फक्त कर्व लाईन आपण त्या मदतीने काढू शकत नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं उत्तर होईल. पर्याय क्रमांक डी क्वेश्चन नंबर 30चं उत्तर. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. व्हॉट इज द नेम ऑफ द लेटर लेबल एक्स. म्हणजे या ड्राईव्ह मध्ये त्याचं एक्सचे नाव काय? आपण मगाच बघितलं ज्यामध्ये कॅश स्ट्रीपला जे एकत्र त्याला आपण बॅटन्स म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो?
बॅटन्स तिथं म्हणतो. म्हणजे क्वेश्चन नंबर 31चं उत्तर जे आहे ह्या राहील ऑप्शन क्रमांक ए त्याचं उत्तर इथं होईल याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, इफ द पार्ट ऑफ द लाईन अमॉंग द मेनी अदर लाईन्स आर नीड टू इरेज नॉर्मल वेज इरेजिंग विथ डॅमेज द अदर लाईन्स ॲज ॲन. आपण काय करतो पहिलं कोणतं, इरेजिंग शीट, ड्रॉइंग पिन्स, नेट सेट स्क्वेअर. बघा आता ड्रॉइंग पिन काय असतात, या आपण ड्रॉइंग बोर्डवर आपण जेव्हा ते फिट करतो, ठीक आहे, एखाद्या ड्रॉइंग बोर्ड शीट फिट करतो त्याला ड्रॉइंग पिन लागतात. सेट स्क्वेअर काय असते, ज्याच्या आपण काय काढतो तिथं 30, 60, 90 किंवा 45चा अँगल काढण्याकरता यूज करतो. ही जी इरेजिंग शील्ड आहे, आता इरेजिंग शील्ड काय असते, समजा आपण कोणती समजा ड्रॉइंग काढली, ठीक आहे, अशा समजा ड्रॉइंग आहे, ठीक आहे, या ड्रॉइंग पैकी आपल्याला जर एवढाच पार्ट फक्त जर कट करायचा असेल आणि आता आपण साधा रबरचा जर आपण यूज केला तर बाकीच्या पण ड्रॉइंग तिथं इरेज होऊ शकते. म्हणून ही तिथं इरेजिंग शीट राहते की जेणेकरून फक्त सिलेक्टेड पार्टच फक्त काय होतो ना इरेज केला जाऊ तिथं शकतो. तर ऑप्शन क्रमांक ए हे तिथं 32चं उत्तर होईल. म्हणजेच काय होतं की एकत्र असलेल्या अनेक रेषांमधून इतर रेषा न खोडता एखादी रेषा खोडायची असेल तर वापरतात, इरेजिंग शीट वापरतात. म्हणजे दिलेल्या रेषापैकी ज्या बाकीच्या रेषा न खोडता फक्त एकच रेषा खोडायचं असेल तर त्याच्याकरता वापरण्याकरता जे इन्स्ट्रुमेंट जे वापरतो आपण त्याला म्हणतो आपण इरेजिंग शीट. आतापर्यंत आपण 32 क्वेश्चन पाहिल्यात. तर आता बघू आपण क्वेश्चन नंबर 33. Manipulating the set square together may gives various angles. To draw the measures, choose the angles A form between the 45 and 60 30 square ABCD. तर इथं काय म्हणतात, दोन सेट स्क्वेअर कौशल्याने एकमेकाला जोडल्यास अनेक मापाचे कोन काढता येतात, मोजता येतात. 45 अंशाच्या 60 30 अंशाच्या स्क्वेअर तयार केलेल्या एक कोणाचे माप ABCD काय म्हणतात. ठीक आहे, आता बघा सारखंच बघा, हा 90चा असणार आहे, हा 30चा असणार आहे, म्हणजे हा 100%चा आहे, 60चा आहे, हा 45 आहे, हा 45 आहे, हा 90 झाला. मग 60 अधिक 90 किती होतात, 60 अधिक 90 आणि हा म्हटलं आपण ए, या तिघांची बेस किती असते, 180 असते. तर ए बरोबर काय येईल, 180 मधून हे याची बेस करा किती ते 150, म्हणजे ए बरोबर किती ते 30. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे आपलं उत्तर तर होईल मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा, वर्किंग एज ऑफ द ड्रॉइंग बोर्ड इज सेट टू. वर्किंग एज जे आहे हे ड्रॉइंग बोर्डची हे नेमकी कुठं तिथं असतात. ठीक आहे, तर हे नेहमी त्या आपल्या ड्रॉइंग बोर्डच्या लेफ्ट साईडला असते. ठीक आहे, हे जर बोर्ड असेल, ठीक आहे, या बोर्डच्या इथं वर्किंग एज असते आणि इथं आपण काय करतो ते टी स्क्वेअर हा आहे तसा फिट करतो असतो. ठीक आहे, टी स्क्वेअर किंवा आपला ड्राफ्टर वगैरे असतो. विच वन इज डिफरंट, कोणती वस्तू खालीलपैकी वेगळी आहे. ठीक आहे, तर आपण ड्रॉइंग बोर्ड आपण ड्रॉइंग करण्याकरता यूज करण्याकरता टी स्क्वेअर पण यूज केला जाते, सेट स्क्वेअर पण यूज केला जाते, खुर्ची आपण बसण्याकरता यूज केला जातो. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं उत्तर तर होईल मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, मॅनिप्युलेटिंग द टू सेट स्क्वेअर युझिंग द मेनी अँगल्स ड्रॉ द मेजर ए फाय. सॉरी, इथे फाय काढा म्हणतात. ठीक आहे, तर त्याच पद्धतीचा आहे. तर हा ड्रॉइंगचा बघितलं समजा आपण, तर हा अँगल किती असणार आहे 45, हा 90, हा पुन्हा 45, हा 30चा असणार आहे, हा 60चा आणि हा 90चा. म्हणजे 45 अधिक हा 30 किती झाले 75 आणि हा फाय बरोबर किती, म्हणजे तिथं बघा पहिला 45 डिग्री आहे, दुसरा 30 डिग्री आहे आणि तिसरा हा फाय आहे. तिघांची बेस किती असणार आहे 180. तर फाय बरोबर किती 180 मायनस हा किती ते 75 म्हणजेच 105 डिग्री हे त्याचं उत्तर इथं 105 हे त्याचं उत्तर इथं असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा आपण, विच ऑफ द फॉलोइंग इज द सॉफ्टेस्ट पेन्सिल. सर्वात सॉफ्ट पेन्सिल खालीपैकी कोणती. तर आपण म्हटलं की बी, 2B, 3B, जसा जसा हा नंबर वाढत जाईल बीचा तशी तशी सॉफ्टनेस काय होते वाढत जाते. मग याच्यापैकी जास्त बी कोणाचा आहे, एच पेक्षा बी, HB आणि 4B जास्त आहे. म्हणजे सॉफ्ट असणार आहे तर 4B हे तिथं जास्त असणार आहे. पर्याय क्रमांक डी हे त्याचं उत्तर इथं असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, manipulating the set square together gives the various angle to draw the measure angle formed by 45 60 30 square. सेट स्क्वेअरचे एकत्र मांडणी केली असता इथे पण तेच क्वेश्चन आहे, एची व्हॅल्यू काढा. ठीक आहे, तर हा 45चा आहे, म्हणजे हा 45, हा अँगल 45 आणि हा 90चा. ठीक आहे, हा 30 आणि हा 60चा. म्हणजे हे अँगल 90चा कोन प्लस हा किती 60चा कोन आणि प्लस हा ए बरोबर किती 180. पुन्हा ए बरोबर काय ते 180 मधून हा 150 मायनस करा म्हणजे किती झालं 30. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं उत्तर इथं असणार आहे. एक्झाम मध्ये बघा जर असे क्वेश्चन आले 100% तुम्ही याला सॉल्व्ह करा, अटेम्प्ट करा. बाकीच्या एक्झाम मध्ये पण स्पर्धा परीक्षेमध्ये पण असे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, नाकारता येत नाही.
नेम द ड्रॉइंग इक्विपमेंट यूज विच इज यूज टू मेजर द ट्रान्सपरंट डायमेन्शन. ठीक आहे, तर आपण डायमेन्शन ट्रान्सफर करण्याकरता आपण तर कोणतं खालीलपैकी यूज केला जाते. तर आपण कंपास जे आहे ते आपण काढण्याकरता यूज करतो. आपण काही सर्कल समजा वगैरे स्केल मोजण्याकरता यूज करतो. प्रोट्रॅक्टर अँगल मोजतो. तर ह्या डिवायडर जे आहे, समजा आपण ही जर एखादी लांबी असेल, आपण इथून 2 डिवायडरमध्ये घ्यायचं, लांबी अशी मेजर करायची, दुसऱ्या एखाद्या डायमेन्शन काढायची. म्हणजे ट्रान्सफर करण्याकरता आपण डिवायडरचा आपण उपयोग करतो. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द कॉमन शेप ऑफ द प्रोट्रॅक्टर. प्रोट्रॅक्टरचा हा कॉमन शेप कसा असतो, तर याला आपण काय म्हणतो, हा आपला प्रोट्रॅक्टर असते. ठीक आहे, इथून असे अँगल दिले असतात, बरोबर आहे. तर सर्कल कसा यायचा, हे झालं पूर्ण सर्कल, हे काय झालं सेमी सर्कल. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक ए ही त्याचं उत्तर इथं असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन 41, मेजरमेंट ऑफ अन अँगल फाय इज. इथं फायचा अँगल काढायचा आहे. तर ऑब्विसली हा कुठं असणार आहे, हा 30चा आहे, हा 60चा आहे आणि हा 90चा आहे. म्हणजे हा किती असणार आहे, 180 वरून 30 मायनस करा. ऑप्शन क्रमांक ए 150 त्याचं उत्तर असणार आहे याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, फ्रेंच कर्व इज यूज टू ड्रॉ. फ्रेंच कर्व आपण कशा करता यूज केला जातो, ड्रॉइंग लाईन्स, ड्रॉइंग पॅरलल लाईन्स, ड्रॉइंग व्हर्टिकल लाईन्स, ड्रॉइंग कर्व. आपण कर्व काढण्याकरता यूज केला जातो. नावाचा शब्द आहे कर्व, तर कर्व इथं लक्षात ठेवायचं. नेक्स्ट क्वेश्चन, ड्रॉप स्प्रिंग बाउ पेन्सिल, ड्रॉप स्प्रिंग बाउ पेन डिझाइन फॉर ड्रॉइंग. ड्रॉप स्प्रिंग बो पेन्सिल अथवा ड्रॉप स्प्रिंग बो पेन काढण्यासाठी वापरतात. तर हे जे असतात ड्रॉप पेन वगैरे, हे सर्व आपण मल्टिपल स्मॉल सर्कल आयडेंटिकल सर्कल काढण्याकरता यूज केल्या जातात. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द थिकनेस ऑफ ड्रॉइंग बोर्ड. ड्रॉइंग बोर्डची थिकनेस जी आहे हे 15 mm पासून तर 15 आणि 25 mm असतात. तर ऑप्शनमध्ये इथं 15 दिलेलं नाही आहे, म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक बी 25 mm हे त्याचं उत्तर इथं होईल त्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, विच वन पेन्सिल लिस्ट सॉफ्टर. याच्यापैकी कोणती पेन्सिल ही सॉफ्टर आहे. ठीक आहे, तर आपण म्हटलं आपण की जसं बी जसं वाढत चाललं तसं सॉफ्ट राहील. 7H हार्ड असणार आहे, हार्डेस्ट आहे. 4B, 5B आणि 7B याच्यापैकी जास्त कोणता बी आहे, 7B जास्त आहे. तर मग ते काय राहील, सॉफ्ट जास्त राहील. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर इथं होईल त्यामध्ये. विच वन इज पेन्सिल इज द गिवन लीड हार्ड. सर्वात जास्त हार्ड कोणती आहे, ज्याचा एच सर्वात जास्त राहील तो जास्त हार्ड राहील. म्हणजे याचा जर एच म्हटलं आपण तर ऑप्शन किती आहे, 7H, 4B, 7B आणि 5B. तर सर्वात जे आपला म्हटलं आपण तर हार्डेस्ट पर्यंत तो कोणता आहे, एच कोणता जास्त आहे. म्हणजे आपण आपला ऑप्शन कोणता येईल तर ए हे त्याचं उत्तर येईल, 7H हे त्याचं उत्तर इथं असणार आहे याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, ॲज अ रूल व्हाईल ड्रॉइंग कॉन्सेंट सर्कल शुड बी ड्रॉन फर्स्ट. जेव्हा एक केंद्रीय वर्तुळ काढतात तेव्हा प्रथम आपण काय काढतो. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण काय काढतो, म्हणजे स्मॉल सर्कल काढतो, मिडल सर्कल काढतो, बिग सर्कल काढतो किंवा ऑल सर्कल काढतो. तर आपण जेव्हा असं काढत असतो तर तेव्हा आपण सर्वात अगोदर लहान सर्कल काढतो, तर मोठं मोठं काढता जात असतो. ठीक आहे, तर ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं उत्तर इथं होईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मेजरमेंट ऑफ द अँगल फाय इज. ठीक आहे, तर हा मला म्हणतात किती आहे, हा किती असणार आहे 30चा, हा 60चा, हा 90चा. ठीक आहे, तुम्ही समजून घ्या, जर हे समजा बाजू जर सारख्या असल्या तर 45 असतात. एक बाजू मोठी एक बाजू लहान असेल तर लांब बाजूला कोण मोठा असतो आणि मोठा बाजूला कोण लहान असतो. ठीक आहे, तर हा किती असणार आहे, 180 मधून 60 मायनस करा ते 120. ऑप्शन क्रमांक सी ही त्याचं उत्तर इथं होईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा आपण, लाईन विथ द मल्टिपल ऑफ कॅन बी ड्रॉन इन द विथ द कॉम्बिनेशन ऑफ सेट स्क्वेअर टी. तर लाईन विथ मल्टिपल ऑफ है ना, रेषा अंशात किंवा त्याच्या पटीत सेट स्क्वेअर पटीत सेट स्क्वेअर व टी स्क्वेअर यांचा एकत्र वापर करून काढता येतात. ठीक आहे, तर आपण एकत्र ज्या असतात आपण 30चा कोण काढू शकतो, 45चा काढू शकतो किंवा 60चा काढू शकतो किंवा 90चा काढू शकतो. ठीक आहे, म्हणजे कोणाच्या पटीत नाही ते तर 15च्या पटीत नाही. ठीक आहे, म्हणजे आपण जे असणार तर ऑप्शन क्रमांक जसं की 15 तुम्ही 30, 15 ते 50, 15 60, 15 सक 90 अशा पद्धतीने काढू शकतो. कोणाच्या पटीत नाही, 15च्या पटीत नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं उत्तर इथं होईल त्यामध्ये. द मेन इन्ग्रेडियंट ऑफ पेन्सिल लेट्स आर. म्हणजे पेन्सिलचे मेन इन्ग्रेडियंट जे आहे इथं काय काय असते, म्हणजे त्याच्या आतमध्ये असणार ते जे आपले ग्राफाईट असते, ग्राफाईटमध्ये काय काय असतं, तर काय असतं तर ग्राफाईट असते आणि क्ले असते. ठीक आहे, नंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. क्वेश्चन नंबर 51, विच ऑफ द फॉलोइंग पेन्सिल नॉट यूज इन द इंजिनिअरिंग ड्रॉइंग. खालीलपैकी आपण कोणती पेन्सिल इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये आपण यूज केल्या जात तिथं नाही त्यामध्ये. तर आपण ही जी 5B पेन्सिल आहे ही आपण यूज केल्या जात नाही कारण की खूप सॉफ्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच वन ऑफ द कॉमन शेप ऑफ प्रोटेक्टर. प्रोटेक्टर कोणता राहतो, सेमी सर्क्युलर शेपचा राहतोच. त्या याच्यासाठी आपण त्याला म्हणतो आपण, हा जर आपला प्रोट्रॅक्टरचा शेप. क्वेश्चन घुमून फिरून विचारल्या जाऊ शकतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा आपण, सेट स्क्वेअर आर मेड स्ट्रेट एज. ठीक आहे,
तर सेट स्क्वेअर आर मेड स्ट्रेट, सेट स्क्वेअर सरळ कणांनी बनतो. तर सेट स्क्वेअर जो आहे हा किती त्या स्ट्रेट ॲडिशनचा म्हणतो येतं, त्याला किती असं येतं, तर याला आपण काय म्हणतो, हा 1 2 3, एक बाजू, दोन बाजू, तीन बाजू. ऑप्शन क्रमांक ए चं उत्तर येतं याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, व्हाईल ड्रॉइंग बॉर्डर लाईन्स मोर स्पेस इज केप्ट ऑन साइड ऑफ द ड्रॉइंग शीट. जेव्हा ड्रॉइंग शीटवर बॉर्डर लाईन काढल्या जातात तेव्हा बाजूला जास्त स्पेस सोडतात. कोणत्या बाजूला आपण जास्त स्पेस तिथं सोडतो, तर आपण डाव्या बाजूला जे आहेत तिथं जास्त स्पेस आपण सोडत असतो. ऑप्शन क्रमांक 4D हे याचं उत्तर इथं पुढच्यामध्ये. आता बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन. इन्स्ट्रुमेंट शो इन द फिगर इज कोणतं इन्स्ट्रुमेंट आहे, तर आपण याला बघितलं सर्क्युलर प्रोट्रॅक्टर, सेमी सर्क्युलर प्रोट्रॅक्टर, सेमी सर्कल आणि हेमिस्फिअर. तर हा कोणता असणार आपला ऑप्शन क्रमांक सेमी सर्क्युलर आहे हा, तर ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं उत्तर असणार आहे सेमी सर्क्युलर प्रोट्रॅक्टर. तर अशा पद्धतीचे क्वेश्चन जे आहेत आपल्या एक्झाममध्ये, ITIच्या एक्झाममध्ये तर येतातच, सोबतच हे तुम्हाला इतरही स्पर्धा परीक्षेमध्ये याच्यापैकी काही क्वेश्चन विचारल्या जाऊ शकतात. तुम्ही नक्की या सर्व व्हिडिओमधून तुम्ही ग्रो थ्रू व्हा आणि याच्यावरच मी तुमची एक टेस्ट जी आहे ती आपण इथं बनवलेली आहे, त्या टेस्टचा आपण इथं सराव इथं नक्की करा. काही जर अडचण असेल तर कमेंट करा आणि अशाच व्हिडिओ पाहण्याकरता आपण या चॅनलला इथं सबस्क्राईब करा. थँक्यू. आपण इथं थांबूया. धन्यवाद.